सो वेलकम ऑल स्वागत आहे सगळ्यांचं न्यू सेशनमध्ये. तर आपण व्हॅक्यूल्समध्ये आपण बेसिकली आता बोलणार आहोत रिक्तिकाबद्दल. तर रिक्तिकामध्ये बेसिकली काय होतं, तर बघा द व्हॅक्यूल्स आर दोज द स्टोर्ड सॅक्स ऑर स्टोर्ड साइज ऑफ द सॉलिड अँड द लिक्विड कंटेंट्स अँड दे डोंट हॅव एनी टिपिकल शेप or size. The structure of the vacuole changes according to need of the cells. The vacuole is bound by the single membrane. म्हणजे व्हॅक्यूल्स आणि म्हणजे रिक्तिका आपण जर बोललो तर रिक्तिकाला काय स्वतःचं रिक्तिका हे काय काम करतं, तर रिक्तिका अ, ज्याप्रमाणे रिक्तिका काय काम करतो तर बघा तर जे काही सामान आपल्या घरामध्ये असेल तर आपण काय करतो एखाद्या ठिकाणी एखाद्या खोलीमध्ये टाकून देतो राइट. तर रिक्तिका सुद्धा त्याच प्रकारचं काम करतो. रिक्तिका म्हणजे व्हॅक्यूल्स हा सेलसाठी काय, पेशीसाठी काय, तर इट्स अ स्टोअरिंग डिपार्टमेंट आपण त्याला बेसिकली म्हणू. आणि ज्याप्रमाणे त्याची नीड असेल, जर समजा की आपल्याकडे जास्त स्टोअर करण्याची गरज असेल, तर व्हॅक्यूलचा मोठा असतो. बट कमी स्टोअर करण्याची गरज असेल, तर व्हॅक्यूलचा छोटा होतो आणि ते चेंजेस होत असतात. ते टिपिकली एकाच साइजमध्ये असतात असं नसतं. ते चेंजेस होत राहतात, राइट? सो आणि चेंजेस होत राहतात. ते काय टिपिकली म्हणजे आता ज्याप्रमाणे आपण मायटोकॉन्ड्रिया बघतो किंवा ज्याप्रमाणे हे बघतो, की त्या एका डिफायनाइट शेपमध्ये आहे, तर त्याप्रमाणे ते नसतात. ते बेसिकली चेंज होत राहतात. व्हॅक्यूल्स वी कॅन से चेंजेस होतात अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द सेल. म्हणजे पेशीला जशी गरज आहे त्याची, त्याप्रमाणे ते बदलत असतात. आता आपण आणि प्लस आपण तिथे बघू, की तो एक सिंगल मेम्ब्रेन असलेला आपण बघू. त्याची पूर्ण बॉडी ही सिंगल मेम्ब्रेन असलेली आपण बघू शकतो. ठीक आहे. सो नेक्स्ट वी विल सी. तर आपण त्याचे फंक्शन्स आपण बघूया, त्याचे कार्य आपण बघूया. टू मेंटेन द आणि तर वन मोर थिंग त्याच्यामध्ये फक्त सॉलिड म्हणजे लिक्विडच गोष्ट राहते असं नाही. तर सॉलिड आणि लिक्विड अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये स्टोअर होऊ शकतात. म्हणजे काय आपण बोलतो गरजेनुसार रिक्तिकेची रचना बदलत असते आणि रिक्तिकाने पटल एकपदरीय असते आणि त्याच्यामध्ये सॉलिड लिक्विड दोन्ही प्रकारचे स्टोअरिंग आपण त्याच्याकडे होऊ शकतो. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. या द फंक्शन्स काय आपल्याला टू मेंटेन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल to store the metabolic byproduct and the end products that is glycogen, proteins, and water. In animal cell, they store the waste products and the food, while in the amoeba they store the food before the digestion. In plant cell, the vacuoles are full of cell sap and provided the rigidity to them. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये बेसिकली काय म्हणलं त्याला तर पेशीच्या पारसरणातील दाब नियंत्रण करण्यासाठी म्हणजे काय आपण बोलतो ज्याला ऑस्मोटिक प्रेशर नियंत्रण करण्यासाठी और प्रेशर मेंटेन करण्यासाठी तो काम करत होतो. राइट. नंतर वी कॅन से ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करण्यासाठी म्हणजे आता ते कसं व्हॉट इज दिस ऑस्मोटिक प्रोसेस आपण बोलूया. तर बघा ते परासरणीय दाब आपण म्हणजे काय तर ते आपण बघूया. ह्याचं आपलं ऑलरेडी आपण त्याचं एक एक्झाम्पल घेतलं होतं. ते बघा जर ज्याप्रमाणे आपण एक 3 ॲक्शन्स बघितले होते. व्हॉट वी हॅव सीन द 3 ॲक्शन्स बघा. द डिफ्युजन, ऑस्मोसिस एंड अगेन डिफ्युजन ऑस्मोसिस दॅट इज आयसोटोनिक आणि हायपोटोनिक आणि हायपरटोनिक. हे जे सिस्टम किंवा अशा प्रकारचे जे सिनेरिओज किंवा अशा प्रकारचे जेव्हा दाब पेशीवरती पडत असतो किंवा दाब जेव्हा प्रेशर सेलवरती पडत असतो, तेव्हा तो प्रेशर रिलीज करण्यासाठी किंवा ॲब्सॉर्ब करण्यासाठी किंवा त्याला तो मेंटेन करून सेलला मेंटेन करण्याचं काम व्हॅक्यूल्सचा असतो. तर बघा ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जे स्टोअरिंग वॉटर जे स्टोअर झालेलं आपण बघतोय ते व्हॅक्यूल्समध्ये झालेलं आपण बघू शकतो आणि सेम गोज फॉर ॲनिमल सेल अँड सेम गोज फॉर प्लांट सेल. वनस्पती सेलसाठी पण तेच आणि ॲनिमल सेल म्हणजे प्राणी पेशीसाठी सुद्धा तेच. ठीक आहे. सो ते ते जो ऑस्मोसिस प्रोसेस आहे, परासरणीय दाब आपण जे बोललो ते नियंत्रण करण्यासाठी ते करतात. नंतर नंतर चयापचय केंद्रीय बनलेले उत्पादके म्हणजे ग्लायकोजन प्रथिने पाणी साठवते. म्हणजे बघा डायजेशन झाल्यानंतर आफ्टर द मेटाबोलिक बाय प्रॉडक्ट्स मेटाबोलिक बाय प्रोडक्ट म्हणजे पचन झाल्यानंतर जे काही सामान उरलेलं असतं ते बाय प्रॉडक्ट जे बेसिकली आपण म्हणतोय त्याला आणि एंड प्रॉडक्ट जे असतात ते त्यामध्ये स्टोअर म्हणजे बघा बेसिकली कसं की आता समजा की एक आपण अन्न खाल्लेलं आहे, परंतु ते जास्त आहे. तर ते अन्न खाल्लेलं त्याला डायजेस्ट केलं परंतु आणि ज्याची जेवढ्या अन्नाची गरज होती तेवढं अन्न आपण वापरलं. परंतु उरलेलं जो काही अन्न आहे, ते व्हॅक्यूल्समध्ये स्टोअर झालेलं आपण बघू शकतो. आणि ॲनिमल सेल्समध्ये बघू शकतो. तर हा एक हा जो सेकंड जो पॉइंट आहे त्याचा मीनिंग तो आहे. तर दुसऱ्या पॉइंटचा मीनिंग काय, सेकंड पॉइंटचा मीनिंग काय, की जे काही आपण अन्न खातो किंवा जे काही आपण अन्न बेसिकली खातो, तर अन्न खाल्ल्यानंतर त्याच्या डायजेशन नंतर जे काही फूड
हे रिमेन असतं, की जे काही फूड डायजेशन केल्यानंतर म्हणजे सेलच्या बद्दल बोलतोय. सेलने फूड डायजेस्ट केलं. डायजेस्ट केल्यानंतर सगळे सगळे फूड यूज केलं. परंतु यूज केल्यानंतर जर काही राहिलं असेल, तर ते बेसिकली व्हॅक्यूल्समध्ये आपण स्टोअर झालेलं बघू शकतो, राइट? सो धिस इज द थिंग. नंतर आपण बोलतो ॲनिमल सेल्समध्ये. तर ॲनिमल सेल्समध्ये काय बोलतात, ॲनिमल सेल्स म्हणजे प्राणी पेशीमध्ये दे स्टोअर वेस्ट प्रॉडक्ट अँड द फूड while while in amoeba the food can be stored before the digestion. म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये काय सांगितलंय, तर ह्याच्यामध्ये आपण बघतोय म्हणजे या प्रोसेसमध्ये सेकंड पॉइंट आपल्याला काय सांगतोय, तर सेकंड पॉइंट आपल्याला हे सांगतोय, की जेवण डायजेस्ट झाल्यानंतर जे काही बाय प्रॉडक्ट असतात ते व्हॅक्यूल्समध्ये स्टोअर होतात. परंतु म्हणजे रितिकामध्ये जमा होतात. परंतु प्राणी पेशीमध्ये असं होतं. प्राणी पेशीमध्ये अशा प्रकारचे सिनारिओज होतात. परंतु परंतु जे अमिबा होतं, अमिबामध्ये ते पचण्यापूर्वी सुद्धा तिथे स्टोअर करून तिथे ते स्टोअर करतात. म्हणजे त्याला डायजेस्ट होण्याच्या पूर्वी म्हणजे त्याला वापरायच्या आधी सुद्धा, डायजेस्ट करण्याच्या आधी सुद्धा तिथे स्टोअर केलं जातं. म्हणजे अमिबामध्ये काय होतं, तर अमिबाच्या रिक्तिकेमध्ये अन्न पचनापूर्वीच साठवले जाते. इन प्लांट सेल, the vacuoles are full of cell sap and the provide we can say the turgidity and the rigidity to them. म्हणजे काय त्यांनी बोललेलं आहे, की वनस्पती पेशीची रिक्तिका पेशीद्वारे भरलेले असून ते पेशीला ताठरता आणि दृढता देतात. म्हणजे काय देतात ते ट्रिगिडी आणि रिगिडिटी देतात. म्हणजे ते एक स्ट्राँगनेस ज्याप्रमाणे आपण इकडे बघतो बघा. ज्याप्रमाणे इथे हे स्ट्राँगनेस जो आपल्याला भेटतोय डिफायनाइट शेप आणि जो स्ट्राँगनेस आपल्याला जो दिसतोय, तो देण्याचं काम किंवा त्याला सपोर्ट करण्याचं काम व्हॅक्यूल्स केलेलं आपण बघू शकतो. ठीक आहे. सो नेक्स्ट वी विल सी द नेक्स्ट वी विल सी द प्लास्टिड and where is the plastid we can say. Let's find out. So the plastid we'll find out in this scenario. Okay, so where is the plastid? So why are the plants leaf green and the flowers red, yellow, orange, and blue? The organisms which give the such colors are the present only in the plant cells, and it is called the plastid. And plastids have the double membrane or the double membrane and are the two types. They are the two types. तर बघा त्यांनी बेसिकली काय सांगितलं, प्लास्टिड जे आपण बोलतो लवके हे फक्त आणि फक्त आपल्याला प्लांट सेल्समध्येच आपल्याला दिसू शकतात. ओके. लवक हे आपल्याला फक्त आणि फक्त प्लांट सेल्समध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे वनस्पती पेशीमध्येच आपल्याला दिसून येतात. कारण त्यांच्यामुळे त्यांच्या पानांना हिरवा, फुलांना पिवळा, केसरी, निळा, लाल अशा प्रकारचे रंग तिथे भेटत असतात आणि ते 2 प्रकारे असतात. ते 2 प्रकारे असतात. इव्हन दो दे आर द डबल मेम्ब्रेन त्यांच्यावरती 2 पदरे असतात. परंतु ते 2 टाइपचे सुद्धा असतात. तर बघा, द कलर ऑफ द प्लांट अँड द पिगमेंट. तर बघा, द ग्रीन that is example leaf, that is chlorophyll. Orange, example carrot, that is carotene. Yellow, that we can call as the xanthophyll. And the purple and blue, that is anthocyanin or that is anthocyanin. And then we can say dark pink, that is beet. त्याला आपण बोलतो बिटालियन. दॅट इज बिटालियन. म्हणजे बघा हे कोणते ते त्याचा रंग दिलाय आणि कोणते प्लास्टिड तिथं वापरण्यात आलं ते आपण बोलतोय. तर तिथं रंग दिलेला आहे. आपण रंग आणि कोणते लवके आपण तिथं कोणते लवके तिथं कारणीभूत आहेत ते आपण बघितले. तर बघा हिरवा रंग असतो त्याला आपण हरितद्रव्य असं म्हणतात. त्याला क्लोरोफिल असं म्हणतात. लाल रंग जेव्हा असतो त्याला आपण कॅरोटीन म्हटलेलं आहे. पिवळा रंग जेव्हा आपण असतो तेव्हा त्याच्यामध्ये इथेनॉफिल असलेला आपण बघू शकतोय. नंतर जांभळा किंवा निळा रंग असतो त्याला आपण अँथोसायनिन असलेला आपण बघू शकतो आणि गडद गुलाबी म्हणजे बीट असेल तर त्याला बिटानिन्स असं आपण म्हटलेलं आहे. तो असं यांच्यामुळे ते रंग असलेले आपण बघू शकतो. नंतर नेक्स्ट वी विल सी ते बघा. नंतर दॅट इज लिकोप्लास्ट, white and colorless plastid, and the chromoplastid that is colored plastid. Okay, so these are the things or हे जे दोघं आहेत ज्यांना आपण व्हाईट अँड कलरलेस असलेला आपण बघू शकतो. बघा दॅट इज अर्बन लवके ज्याला पांढरी आणि रंगरहित लवके असं सुद्धा म्हटलं जातं किंवा वर्णहरित आणि वर्ण लवके दॅट इज क्रोमोप्लास्ट असं आपण बघू शकतो. So बघा, the chloroplast can be converted into another type of the chromoplast. Example, the raw green tomatoes turn red due to the breakdown the chlorophyll and the synthesis of the lycopene.
लाईक अ पेन. म्हणजे त्यांनी काय म्हटलंय, तर हरित लवके ही वर्णलवके असून इतर प्रकारच्या लवकांत रूपांतर होऊ शकतात. मीन्स व्हॉट की द क्लोरोप्लास्ट, द ग्रीन क्लोरोप्लास्ट अँड द क्लोरोप्लास्ट आपण जे बोलतो ते चेंज सुद्धा होऊ शकतात. म्हणजे दे कॅन बी कन्व्हर्टेड इंटू द क्लोरोप्लास्ट अँड दे दे आर बेसिकली लाइक कसं होतं बघा, रॉ ग्रीन जेव्हा रॉ ग्रीन टमाटर जर आपण केव्हा पण रॉ ग्रीन टमाटर म्हणजे कच्चा टमाटर जर आपण बघायला गेलं, तर आपल्याला हिरवा कलरचा दिसतो, हिरवा रंगाचा दिसतो. परंतु हळू-हळू जेव्हा तो पिकतो, तेव्हा तो लाल कलरमध्ये दिसतो. तर बघा दिस इज द चेंज. ह्याच्यामध्ये हा एक एक्झाम्पल आपण चेंजेसमध्ये बघू शकतो. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं, की या चेंजेसमुळे आपल्याला कळतं जे क्लोरोप्लास्ट किंवा क्लोरोप्लास्ट आहे, ते स्वतःला कन्व्हर्ट सुद्धा करू शकतात क्रोमोप्लास्टमध्ये. क्रोमोप्लास्ट हे आपलं जे पिगमेंट्स वगैरे म्हटलंय, त्याच्यामध्ये ते स्वतःला चेंजेस सुद्धा करू शकतात आणि जेव्हा ते म्हणजे ते क्लोरोप्लास्ट जे ग्रीन कलरमध्ये असतात, ते रेड कलरमध्ये सुद्धा कन्व्हर्ट झालेलं आपण बघू शकलोय. बघा, त्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण रॉ टोमॅटोज turn into the ripe tomato, and when it's turn into the ripe tomato, it's converted into the रेड इन कलर. तर बघा, ह्याच्यामध्ये आपण तो एक एक्झाम्पल बघितलेला आहे. आता नेक्स्ट आपण बघत आहोत क्लोरोप्लास्ट म्हणजे त्याला आपण म्हटलेलं आहे हरित लवके. तर हरित लवकेचं फंक्शन काय, ॲक्टिव्हिटी काय? तर टेक आउट द थिन पील ऑफ द रोय अँड द cotton leaf and observe the chloroplast under the compound microscope. The chloroplasts are the important for the photosynthesis process and take the place of the take place in the leaf. The chlorophyll in the chloroplast trap the solar energy and convert it into the chemical energy and the chemical energy, and the stroma of the chloroplast contains the enzymes, DNA, ribosomes, carbohydrates, and it is necessary for the photosynthesis. म्हणजे बघा, आणि क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लवके. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, हरित लवकेला जर आपण ऑब्झर्व्ह करायला गेलं, तर आपल्याला अशा प्रकारचा एक स्ट्रक्चर कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा आपल्याला दिसू शकतो. कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये म्हणजे संयुक्त जे सूक्ष्मदर्शक आहे, सूक्ष्मदर्शक आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा आपण बघतो. तर हरित लवकामध्ये आपल्याला अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसतो आणि हरित लवके हे खूप इम्पोर्टंट आहेत. हरित लवके खूप इम्पोर्टंट आहे. आपण आधी बघितलेलं की क्लोरोप्लास्ट हा आपल्याला फक्त आणि फक्त प्लांट सेलमध्ये दिसतो. का? कारण प्लांट सेलच आहेत किंवा म्हणजे वनस्पती पेशी हेच एक आहे जे फोटोसिंथेसिस म्हणजे काय? फोटोसिंथेसिस म्हणजे काय? ते स्वतःचं जेवण स्वतः बनवू शकतात. स्वतःचं जेवण हे स्वतः बनवू शकतात. म्हणजे प्रकाश संकलेशन ही जी प्रोसेस आहे, ही जी घटना आहे, हे ते स्वतः करू शकतात. म्हणजे ते स्वतःचं जेवण आहे स्वतः बनवू शकतात आणि त्यांच्यासाठी क्लोरोप्लास्टचा उपयोग जास्तीत जास्त होतो. तर क्लोरोप्लास्ट हा बेसिकली बघायला गेलं तर आपल्याला ग्रीन इन कलरमध्ये दिसतो. आउटर मेम्ब्रेन, इंटर मेम्ब्रेन और इंटर मेम्ब्रेनस स्पेस, नंतर इनर मेम्ब्रेन म्हणजे असे 2 लेयर आपल्याला दिसतात आणि त्याच्यामुळे एक जी जागा आहे, ते आपल्याला आपण इंटर मेम्ब्रेनस स्पेस असं म्हटलंय. नंतर थॅलाकॉइड, स्ट्रोमा, नंतर ग्रॅनम अशा प्रकारचे आपण त्याचे काही भाग सुद्धा बघितले. तर स्ट्रोमा म्हणजे काय? तर स्ट्रोमामध्ये बेसिकली बघू शकतो आपण स्ट्रोमामध्ये आपल्या ज्या एन्झाईम्स वगैरे, ज्या रायबोझोम्स, डीएनए आणि कार्बोहायड्रेट्स त्याच्यामध्ये हे असतात, स्टोअर्स असतात. त्या स्ट्रोमाला आपण स्टोअर असलेलं असं तरी बोललं तरी म्हणजे स्ट्रोमा म्हणजेच काय स्टोअर झालेलं असतं. तिथं स्टोअर केलेलं आहे. तिथं काय स्टोअर केलेलं आहे? तिथं एन्झाईम्स, डीएनए, रायबोझोम्स, कार्बोहायड्रेट्स हे तिथे स्टोअर केलेले आहेत आणि ते स्टोअर केल्यानंतर म्हणजे आणि ते का स्टोअर केलेले तर ते आपल्याला फोटोसिंथेसिस करण्यासाठी किंवा फोटोसिंथेसिस या प्रोसेससाठी अत्यंत उपयुक्त असल्या कारणाने ते तिथे स्टोअर करण्यात आलेले आहेत. बघा, हरित लवकाच्या म्हणजे पीठिकामध्ये ज्याचे जलीय द्रव्य सुद्धा आपण स्टोअरमा ज्याला आपण म्हटलेलं आहे, तर त्याच्यात प्रकाश संश्लेषणासाठी फोटोसिंथेसिससाठी आवश्यक असणारे विकर, एन्झाइम्स, डीएनए, ribosomes or pistol पदार्थ that we can call like the carbohydrate that actually store in the stroma. ओके, आता फंक्शन्स काय बेसिकली फंक्शन आपण बघूया. द क्लोरोप्लास्ट कन्व्हर्टेड द सोलार एनर्जी इंटू द केमिकल एनर्जी दॅट इज फूड. म्हणजे काय करतो द क्लोरोप्लास्ट म्हणजे त्याला हरित लवके हा काय करत आहे तर सोलार एनर्जी म्हणजे सौर ऊर्जेला तो रासायनिक एनर्जीमध्ये म्हणजेच अणामध्ये रूपांतर करते. नंतर वर्ण व लवकामुळे फुले व रंग ह्यांचा प्राप्त होतो. म्हणजे बघा ह्यांच्यामुळे क्रोमोप्लास्ट गिव्ह द डिफरंट कलर टू द फ्लॉवर अँड द फ्रूट. म्हणजे यांच्यामुळेच झाड ह्याला झाडाला किंवा पानांना किंवा फुलांना वेगवेगळे कलर, फळांना, फ्रुटाला वेगवेगळे कलर आलेले असतात. नंतर नंतर वी कॅन से
are involved in the synthesis and the storage of the food like starch, oil, proteins. तर बघा ह्याच्यामध्ये काय होतं ल्युटोप्लास्ट आर इन्वॉल्ड इन द synthesis that we can say synthesis and store the food like the starch, oil and protein. The starch, oil, protein मध्ये म्हणजे हे जे पदार्थ आहेत हे जे फूड आहेत ते इथं स्टोअर करण्याचं काम आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो. दॅट इज लिकोप्लास्ट मध्ये राईट. लिओप्लास्ट मध्ये आपण बघू शकतो. तर बघा अर्णव लवके हे पिष्टमय पदार्थ मेद व प्रजनाचे संरक्षण व साठवण करत असतात. ते लोक साठवण त्याचे करत असतात. आता नेक्स्ट आपण बघूया द मायटोकॉन्ड्रिया प्लास्टिक कॅन बी प्रोड्यूस द प्रोटीन ॲज वेल ॲज द रेप्लिकेट as replicate themselves, they have their own DNA and the ribosomes. म्हणजे आपल्याला एक थोडीशी जनरल इन्फॉर्मेशन त्याने एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे. पण त्याच्याकडे जाण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा बघून घेऊया. सर्व बेसिकली त्यांचे काम पुन्हा सगळ्यांचे कामं आपण बेसिकली बघू. विल स्टार्ट विथ द सेल ऑर्गनेज. सेल ऑर्गनेज मध्ये आपण स्टार्ट करूया न्यूक्लियस. न्यूक्लियस आपण ब्रेन म्हणून त्याला आपण घोषित केलं आणि ते फंक्शन्स आहे त्याला कंट्रोल करण्याचं म्हणजे केंद्रक आहे आणि ते फंक्शन्स आहे कंट्रोल करण्याचं त्याने काम केलंय. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा एक न्यूक्लियसला कव्हर असल्याचा आपण बघितलेला आहे. म्हणजे तो सपोर्ट करतोय त्याला आणि टॉक्सिक जे पदार्थ आहे ते बाहेर काढण्याचा तो प्रयत्न करतोय. गोल्गी कॉम्प्लेक्स काय करत आहे? तर पासून म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून जे काही फूड्स वगैरे आलेले आहेत, त्यातला तो पॅक करण्याचं काम करतोय. नंतर लायबोझोम्स आपण जे बोलतोय लायबोझोम्स तो काय करतोय म्हणजे हे सॉरी गोल्गी बॉडी अजून काय करते तर जिथे फूडची गरज आहे, तिथे हे व्हिस्कल्स पाठवत आहे. नंतर लायबोझोम्स काय करतात? लायबोझोम्स इज अल्सो अ सुसाईड बॅग फॉर द सेल अँड अल्सो अ डायजेस्टिव्ह पार्ट ऑफ द सेल. तो डायजेस्ट करण्याचं काम करतोय. मायटोकॉन्ड्रिया काय करतोय? तर मायटोकॉन्ड्रिया इज दी एनर्जी और पॉवर हाऊस ऑफ द सेल. जो एनर्जी वगैरे देण्याचं काम करतोय. व्हॅक्युल्स स्टोरिंगचं काम करतोय. And the thing we will say the chloroplast that is only found in the plant cell. हे बेसिकली कलर देण्याचं काम म्हणजे कलर म्हणजे झाडाला कलर व्हायचं काम आणि प्लस झाडांमध्ये फोटोसिंथेसिस होण्याचं काम ह्यांच्यामुळे होत असतं आणि प्लस स्टोरिंगचं सुद्धा काम ह्याच्यामुळे होत असतं. म्हणजे काय करतं क्लोरोप्लास्ट बेसिकली 3 काम करतात. फर्स्ट काम हे की सोलार एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करून फूड जनरेट करणं. सेकंड थिंग आहे, की रंग वगैरे देणं म्हणजे ग्रीन कलर, रेड कलर, येलो कलर, ऑरेंज कलर अशा प्रकारचे जे व्हाईट कलर अशा प्रकारचे जे कलर बोलले ते देणं किंवा त्यांच्यामुळे मिळणं. आणि थर्ड आपण बेसिकली त्यांना म्हटलं, की थर्ड आपण त्यांना बेसिकली जे आपण स्टार्च, ऑइल एंड प्रोटीन जे काय म्हटलंय त्याच्यामध्ये स्टोअर करणं किंवा स्टोअर होणं हे सिनेरिओज ह्याच्यामध्ये बघू शकतो. नाऊ वी विल लुक ॲट दी वन मोर थिंग. आता एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजकडे आपण बघणार, एक्स्ट्रा नॉलेजकडे किंवा एक्स्ट्रा माहितीकडे आपण बघणार आहोत. तर पुन्हा एकदा मराठीमध्ये पण मी थोडं ह्याला रिव्हिजन करून घेतो. मराठीमध्ये आपल्याला काय म्हणण्यात आलंय, तर आपण केंद्रकेबद्दल बोललो, ज्याला आपण मेंदू बोलतो. सेलचा मेंदू बोललाय, की जो सर्व कामं करतोय, राइट? नंतर आपण अंतर्द्रव्य जालिकामध्ये बोललाय, जो मेंदूला सपोर्ट करतोय आणि सगळे जे फूड वगैरे असेल, त्यांना व्यवस्थित डायरेक्शन देण्याचं काम किंवा ते बाहेर काढण्याचं काम तो करतोय. गोल्गी बॉडीजमध्ये आपण बेसिकली बोलत होतो, की गोल्गी काय आहे? ह्याच्यामध्ये आपण बोलत होतो, की ह्याला फूडला जे पासून म्हणजे काय? की अंतर्जलिकापासून जे काही फूड आलेले आहेत, त्यांना पॅकिंग करण्याचं काम तो करतोय. नंतर जो लयकारिका आहे, लयकारिका काय करतोय? तर लयकारिका आहे लयकारिका हे एक सुसाईड बॅग म्हणजे त्याला आपण बेसिकली आत्मघाती पिशवी सुद्धा म्हटलेलं आहे आणि तो उरलेला जे काही अन्न आहे, तो तिथं डायजेस्ट करायचं काम करतोय. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुनिका हा काय करतोय? पॉवर हाऊस आहे म्हणजे तो पूर्ण सेलला पॉवर देण्याचं काम करतोय. रिक्टिका म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं काही स्टोअर केलं जातं, ह्याच्यामध्ये सगळं काही साठवलं जातं. आणि नंतर आपण लवक हे प्लास्टिसाइड्समध्ये बघितले, जे आपल्याला जास्तीत जास्त करून प्लांट सेल्समध्ये दिसतात. आणि नंतर आपण हरित लवके ह्याच्याबद्दल आपण बोलूया. ज्याचं कार्य काय? ज्याचे आपण 3 कार्य बघितलेत. पहिलं हे हरित लवके म्हणजे ऊर्जा शोषून रासायनिक ऊर्जामध्ये अन्न उत्पादन करणे. नंतर दुसरं आहे, की फळ आणि फुले आणि फळं यांना रंग देणे. तिसरं आपण बोलतो, की जे पिष्टमय पदार्थ वगैरे यांचं साठवण करणे, हे काम त्याचं आहे. आता आपण एक्स्ट्रा माहितीकडे जातो. एक्स्ट्रा माहितीमध्ये काय आपल्याला दिलंय? द मायटोकॉन्ड्रिया and the plastid can produce the protein as well as the replica of themselves, and they have their own DNA and ribosomes. After the studying of the cells and the cell organs, you must have come to know that all the functions of the plants and animals are taking place smoothly due to the cell organism. Such a development of the cell is called the eukaryotic cell. And last year, you have studied the prokaryotic cell and of bacteria. लेट्स नाऊ कंपेअर देम. म्हणजे बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं बेसिकली आपण मागच्या
त्यांनी काय सांगितलंय, की पहिली गोष्ट तंतुने किंवा लवके हे काय आहेत? त्यांच्याकडे स्वतःचा DNA आणि स्वतःचा रायबोझोम्स असल्या कारणाने स्वतःचा DNA आणि स्वतःचा रायबोझोम्स असल्या कारणाने ते स्वतःची रेप्लिका म्हणजे ते स्वतःलाही बनवू शकतात. ते स्वतःलाही पुन्हा बनवू शकतात. ठीक आहे. ते स्वतःलाही पुन्हा बनवू शकतात. तंतुनके आणि लवके मीन्स व्हॉट? की द मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स कॅन मेक themselves or the replica of themselves as they have their own DNA and ribosomes. परंतु त्याच्यानंतर आपण बघितलं की सेल्सच्या ॲक्टिव्हिटीजमुळे किंवा हे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते ॲक्टिव्हिटीज सेलमध्ये मध्ये पेशीजमध्ये हे जे काही क्रिया आहे, पेशीमध्ये चालूच राहतात. हळू-हळू का होईना, परंतु ते तिथे चालू राहतात आणि त्यांच्यावरूनच आपण त्यांना युकॅरियोटिक असं म्हटलेलं आहे. आता बघूया की युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिकमध्ये बेसिकली काय-काय, कोणते-कोणते पेशी आहे की जे आपण म्हणजे काय फरक आहे ते आपण बघूया. तर बघा दृश्य केंद्रिके पेशी आणि अधिकेंद्रिके पेशी यांच्यामध्ये काय फरक आहे ते आपण बघूया. सर्वात पहिला साइज साइज युकॅरियोटिकचा जास्त आहे, व्हाईल प्रोकॅरियोटिकचा सिंगल असतो, राइट? ह्याच्यात आपण 5 to 100 मायक्रोमीटर बोललेलं आहे आणि इथे ओन्ली 1 to 10 मायक्रोमीटर आहे. नंतर नंबर ऑफ क्रोमोझोम्स मोर दॅन 1, ओन्ली 1 क्रोमोझोम्स दे हॅव. द न्यूक्लियस विथ द न्यूक्लियर मेम्ब्रेन न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियस अँड द न्यूक्लियोप्लास्ट. नंतर याच्यामध्ये आपण बोलतो न्यूक्लियाइड रिसेम्बल न्यूक्लियस. नंतर मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्ट इज प्रेझेंट. दे डोंट हॅव द मेम्ब्रेन बाउंड सेल्स ऑर्गॅनिझम. नंतर एक्झाम्पल्स आपण बघितलेलं आहे. Present they are involved in the unicellular and the multicellular plants and animals and the bacteria and the prokaryotic मध्ये बॅक्टेरिया. तो बघा आपण एक सिंपल एक टर्म बघितला प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकचा फरक म्हणजे डिफरन्सेस मध्ये ज्यांच्यामध्ये सेल ऑर्गनेज म्हणजे पेशी हे खूप कमी आपल्याला दिसून येतात त्यांना आपण प्रोकॅरियोटिक म्हटलेलं आहे आणि जे म्हणजे दिस आर दी अंडर डेव्हलप सेल आणि दिस आर दी डेव्हलप सेल असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. युकॅरियोटिक इज दी डेव्हलप सेल, प्रोकॅरियोटिक इज दी अंडर डेव्हलप सेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्यांचं बघायला गेलं तर ह्यांच्यामध्ये न्यूक्लियॉइड म्हणजे जो फक्त केंद्रकाचा जो एकदम छोटा पार्ट असतो, अजून छोटा पार्ट, तोच फक्त ह्याच्यामध्ये असतो. ह्यांच्यामध्ये वेगळं काही मायटोकॉन्ड्रिया वगैरे अशा प्रकारच्या कोणत्याही घटना ह्याच्यामध्ये नसतात आणि हे आपल्याला युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर ॲनिमल दोघांमध्ये आपल्याला दिसून येतात युकॅरियोटिक सेल. परंतु प्रोकॅरियोटिकमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला बॅक्टेरिया दिसून येतात. बघा दृश्य केंद्रकीय पेशी आणि अधिकेंद्रकीय पेशीमध्ये आपला काय फरक आहे? दृश्य केंद्रकीय पेशी हा परिपूर्ण विकसित झालेला पेशी आपण बोलू शकतो. परंतु हा विकसनशील किंवा अविकसित झालेली पेशी आपण यांना म्हणू शकतो. तर बघा त्याच्यामध्ये म्हणजे जे काही अंगक आहेत ते सुद्धा इथं आपण कमी बघू शकतो कमी बघू शकतो अधिकेंद्रकीय पेशीमध्ये. ओके. परंतु दृश्य केंद्रकीय पेशीमध्ये आपल्याला सगळे अंगके दिसून पडतात आणि प्रत्येक एक झाड, प्रत्येक एक पेशी असो किंवा अनेक पेशी जे काही प्राणी पक्षी आहेत, त्या सगळ्या आपल्याला दृश्य केंद्रकीय पेशी म्हणून दिसून पडतात. म्हणजे एक पेशीय प्राणी असो किंवा अनेक पेशीय प्राणी असो, ते आपल्याला दृश्य पेशिकेमध्ये दिसून येतात. परंतु अधिकेंद्रिकामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला जीवाणू दिसून पडतात. ओके. सो दिस इज द बेसिक डिफरन्सेस ऑफ दिस टू सेल्स युकॅरियोटिक अँड प्रोकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकीय पेशी आणि अधिकेंद्रकीय पेशी. ठीक आहे. आय होप हा लेसन तुम्हाला कळालं असेल. दिस इज ऑल अबाउट द लेसन. हा आपला लेसन इथे संपलेला आहे. आय होप हा तुम्हाला कळालं असेल. इन केस नो यू गॅस कॅन तुम्ही विचारू शकता आणि प्लीज डू सॉल्व्ह दिस एक्सरसाइज बट बिफोर द सॉल्व्हिंग आणि हा जो स्वाध्याय तो सोडवा. परंतु स्वाध्याय सोडवायच्या पूर्वी हा लेसन रीड करा. हा व्हिडिओज बघा आणि त्यानंतर व्हिडिओज पुन्हा बघा आणि त्यानंतरच हा एक्सरसाइज सॉल्व्ह करायला लागा. म्हणजे जेणेकरून ते काही डाउट वगैरे असेल, तर ते तुमचे सॉल्व्ह होऊन जातील. आणि जरी काही डाउट वगैरे सॉल्व्ह नाही झाले, तर यू गॅस कॅन तुम्ही विचारू शकता. ऑलराइट? याह. सो दिस इज फॉर द टुडे. सी यू फॉर द नेक्स्ट लेसन.